यात सविस्तर केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटर वाहन कायद्याच्या विरोधात राज्यातील मालवाहतूक करणाऱ्या ट्रक आणि टँकर चालकांनी संप पुकारला। 3 जानेवारीपर्यंत हा संप सुरू राहणार आहे। मात्र त्याचे परिणाम आत्ताच जाणवू लागले। तर टँकर चालक सुद्धा या संपात मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा भासण्याची शक्यता वर्तवण्यात येते। या भीतीपोटी राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपाच्या बाहेर टाकी फुल करण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेत। दुसरीकडे इंधनाचा तुटवडा जाणवणार नाही, सर्व पेट्रोल पंप खुले राहतील असं ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनने स्पष्ट केलंय। पेट्रोलियम पदार्थांच्या टँकर्सना पोलीस संरक्षण देण्यात आलं असून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा सर्व पेट्रोल पंप सुरू राहतील अशी माहिती स्थानिक संघटनेचे अध्यक्ष अली दारूवाला यांनी दिली। महाराष्ट्र प्रशासनाने पेट्रोल आणि डिझेल हे सर्वसामान्य लोकांना भेटण्यासाठी पोलीस प्रोटेक्शन टँकरला दिलेला आहे। तर उद्यापासून सगळे पंपांना पेट्रोल हे पोलीस बंदोबस्तमध्ये भेटणार आहे। तर सर्वसामान्यांनी हे पेट्रोल पंपावर गर्दी करू नये आणि सगळ्यांना व्यवस्थित उद्यापासून पेट्रोल डिझेल येणाऱ्या दिवसात भेटतील। ट्रक चालक मालक यांनी पुकारलेल्या संपात